हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। कॉन्क्रीट रस्त्याचे काम बोगस होत असल्याची वारंवार तक्रार करून देखील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष। गेरसे माजी सरपंच विनायक राव यांचा आमरण उपोषणाचा इशारा। कल्याण तालुक्यातील मौजे गेरसे येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण यांच्या मार्फत गेरसे अंतर्गत कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू आहे। या कामाची गुणवत्ता व हे काम अंदाजपत्रकानुसार केले जात नसून बोगस काम केले जात आहे, अशी लेखी तक्रार गेरसे ग्रामपंचायत माजी सरपंच विनायक राव यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1 कल्याण उपविभागीय अभियंता मदन हिरवे यांच्याकडे वारंवार करून देखील त्यांनी पत्राची दखल न घेतल्याने माजी सरपंच विनायक राव हे त्यांच्या कुटुंबासह कल्याण तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असा इशारा विनायक राव यांनी 29 जानेवारी 2026 रोजी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे दिला आहे। गेरसे अंतर्गत कॉन्क्रीट रस्त्याचे काम यवतमाळ येथील ठेकेदार शिवकृपा डेव्हलपर्सचे मालक अतुल विठ्ठलराव भोयार हे करत असून निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे। या कामाची गुणवत्ता व हे काम अंदाजपत्रकानुसार केले जात नसून बोगस काम केले जात आहे, अशी लेखी तक्रार गेरसे ग्रामपंचायत माजी सरपंच विनायक राव यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1 कल्याण उपविभागीय अभियंता मदन हिरवे यांच्याकडे 11 सप्टेंबर 2025, 17 ऑक्टोबर 2025 तसेच 20 डिसेंबर 2025 असे 3 लेखी तक्रारी अर्ज सादर केले होते। परंतु ठेकेदाराचं चांग भलं करणारे या उप अभियंत्याने माजी सरपंचाच्या अर्जाची कोणतीही दखल न घेता सर्व अर्जांना केराची टोपली दाखवली। म्हणून माजी सरपंच विनायक राव यांनी अखेर कंटाळून 29 जानेवारी 2026 रोजी उपविभागीय अभियंता मदन हिरवे यांना लेखी निवेदन देत अर्ज दाखल केल्याच्या 15 दिवसांच्या आत बोगस काम करणारा ठेकेदार व त्यास मदत करणारे संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई केली नाही तर मी माझ्या कुटुंबासह कल्याण तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असा इशारा दिला आहे। तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत कल्याण तालुक्यात सुरू असलेल्या सर्व कामांची तहसीलदार व ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत चौकशी होईपर्यंत आमरण उपोषणास बसणार आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला। त्यामुळे माझ्यावर उपोषणाची वेळ येऊ न देता माझ्या अर्जाची योग्य दखल घेऊन मला न्याय मिळेल अशी अपेक्षा माजी सरपंच विनायक राव यांनी उपविभागीय अभियंता मदन हिरवे यांच्याकडे व्यक्त केली आहे। त्यामुळे बघूयात उपविभागीय अभियंता हे ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांची बाजू घेतात की माजी सरपंच विनायक राव यांना न्याय देतात। पूर्ण पट्टा खोदाई न करताच कॉन्क्रीट केलेली आणि तेही कमी प्रमाणात, पूर्ण काही कॉन्क्रीट खोदाईच नाही। हा पूर्ण पट्टा खोदाई न करता हा कॉन्क्रीट केलेलं आहे। इथे म्हणजे खोदाईच केलेली नाही, खोदाईच केलेलं नाही, कॉन्क्रीटवरच कॉन्क्रीट टाकलेलं आहे आणि तेही 4 इंच कॉन्क्रीट आहे, त्याच्यावरती नाही। म्हणजे एस्टिमेट प्रमाणे काहीच काम करणार प्रमाणे कामच नाही, पूर्णपणे भ्रष्टाचार। आपण उपसरपंच म्हणून काय सांगाल या रस्त्याबाबत? एस्टिमेट प्रमाणे काम करायला पाहिजे होतं, काम अपूर्ण ठेवलं, गावाचं नुकसान केलं आणि जे एस्टिमेटमध्ये जे 22 आयटम आहेत त्याच्यापैकी फक्त 3 आणि 4च आयटम बनवले यांनी। साईड भीम पण नाही भरला, लोखंडी सल्ल्यांचा भीम होता तो भरलेला नाही आहे, त्याच्यामुळे परिपूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे। आता ग्रामपंचायतची काय मागणी आहे? ग्रामपंचायतची हीच मागणी आहे का जो झालेलं आहे त्या कामाचं बिल काढावा, अन्यथा बिल थांबवा त्यांचं। गेरसे ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्ता जो आहे तो PWD कल्याण यांच्या मार्फत कॉन्क्रीटीकरण करण्यात आलेला आहे।
आणि ह्या गिरशे ग्रामपंचायतचे माजी सरपंच विनायक राव यांनी याबाबत तक्रार केलेली आहे आणि त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. काय सांगाल आपण सरपंच म्हणून काय तुम्ही तक्रार केली? मी गिरशे गावच्या ग्रामपंचायत हद्दीत चालू असलेल्या कामाबाबत दिनांक 19ला मी तक्रार दाखल केली, 19/9/2025ला. त्याच्यानंतर स्मरणपत्र 2 आणि माहितीच्या अधिकारामध्ये त्यांच्याकडे माहिती मागून सदर कामाबाबत इस्टिमेटची मागणी केली. इस्टिमेटची मागणी केली असं त्याच्यात असं समजले का त्यांनी इस्टिमेटप्रमाणे कुठल्याही प्रकारचे काम नाही केले. काही ठिकाणी खोदाई न करता कॉन्क्रीट टाकले. लोखंडाचं प्रमाण होता ते एकही रुपयाचा लोखंड त्यांनी वापर केलेला नसून आणि कॉन्क्रीटचं लेवलसुद्धा त्यांनी 1 फूट असताना तिथं 4 इंच 3 इंच अशा प्रकारे तयार करून पूर्णपणे भ्रष्टाचार करून आणि त्याला PWD कल्याण येथील अधिकारी त्यांना सामील आहेत टक्केवारीच्या हिसाबात. त्याच्यामुळं सदर काम बोगस प्रमाणात झालेलं असा माझा आग्रह आहे आणि त्याची सखोल चौकशी करून मापडीम करून सदर काम इस्टिमेटप्रमाणे आहे किंवा नाही. आज इस्टिमेटप्रमाणे असेल तर त्यांना बिल देण्यात यावं, अन्यथा त्यांना बिल न देता त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावी अशी आमची मागणी माझी आणि ग्रामस्थांची सुद्धा आहे. मला एक सांगा, हे जे काम करण्यात आलं ते पूर्ण झालंय की अर्धवट आहे? काम अपूर्ण आहे. इस्टिमेटच्या हिसाबात जर पाहिलं तर काम अपूर्ण आहे आणि त्यांचं म्हणणं आहे आम्ही काम पूर्ण केलं आहे. आता त्याची मोजमाप हे संबंधित अधिकाऱ्यांनी करावे ना. आपण आपली आता म्हणजे उपोषण कधीपासून सुरू करणार? आता मी त्यांना परत एक अर्ज दिलेले, त्याच्यात जर माहिती नाही घेतला त्यांच्या कार्यालयासमोर मी पत्रव्यवहार करून उपोषणाची पुढची तारीख डिक्लेअर करील. आपण 15 दिवसांची त्यांना मुदत दिली. 29/1ला मी अर्ज दिलेले. त्याच्यानंतर 15 दिवसानंतर मी उपोषणाला बसल्या त्यांना उद्या सोमवारी पत्र देतोय आणि त्याप्रमाणे उपोषणाला बसणार आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.